नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत। या विषयामध्ये आपण अलंकारिक शब्द हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये अभ्यास कसा करायचा, यावर प्रश्न कसे पडतात हे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। ह्याचा अभ्यास करताना तुमच्याकडे आम्ही जी पीडीएफ दिलेली आहे त्या पीडीएफ तुम्ही तोंडपाठ करायची आहे। अलंकारिक शब्दांची जी पीडीएफ आहे ती तोंडपाठ करायची आहे। अलंकारिक शब्द हे रोज वाचायचे आहेत। रोज वाचा, आठवड्यातून एकदा वाचा, किमान 5 दिवसातून एकदा वाचा। अशापर्यंत रोज डोळ्याखालून, आठवड्यातून डोळ्याखालून एकदा तरी गेले पाहिजेतच। हे झालं याच्या अभ्यासाविषयी। ह्याच्यावर प्रश्न कसे पडतात तर ह्याच्यावरती अनेक विविध स्वरूपाचे प्रश्न पडतात, जसं की चुकीचा पर्याय निवडा, अयोग्य पर्याय निवडा, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा असतात, असे विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत हे परीक्षेसाठी पडलेले आहेत। मग ते प्रश्न सोडवायचे कसे, ते कोणती युक्ती लावायची त्या ठिकाणी, का पाठांतर करणे हाच योग्य उपाय आहे, आणि ते प्रश्न सोडवताना कशी मदत घ्यायची, आपण कोणती युक्ती लढवायची, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग मी फळ्यावरती काही प्रश्न लिहिलेले आहेत, एक एक करून आपण ते प्रश्न पाहूया आणि सोडवूया, ठीक आहे। मग पहिला प्रश्न, चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। पहिला पर्याय लांबत जाणारे काम, दुसरा पर्याय वेडेवाकडे बोल, तिसरा पर्याय खात्रीलायक इलाज, आणि चौथा पर्याय वायफळ बडबड। चौथा पर्याय काय कोणता आहे? वायफळ बडबड। मग लांबत जाणारे काम हा पहिला पर्याय आहे। लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट। वेडेवाकडे बोल म्हणजे मुक्ताफळे। खात्रीलायक इलाज रामबाण, आणि वायफळ बडबड म्हणजे चरपट पंजरी। मग आपल्याला या ठिकाणी काय विचारलेलं आहे? चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा। मग चरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय, तर वायफळ बडबड। ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? वायफळ बडबड हा येतो, आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 4। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4। म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे चुकीचे आहेत। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असेल, ठीक आहे। मग आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा। रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरा। ठेंगू माणसाला डॅश म्हणतात। ठेंगू माणसाला डॅश म्हणतात। ठेंगू माणूस म्हणजे उंची लहान असलेला त्याला डॅश म्हणतात। पहिला पर्याय वामनमूर्ती, दुसरा आहे राममूर्ती, तिसरा आहे कृष्णमूर्ती, आणि चौथा आहे त्रिमूर्ती, ठीक आहे। मग वामनमूर्ती म्हणजे ठेंगू माणूस। वामनमूर्ती म्हणजे काय? ठेंगू माणूस। राममूर्ती हा असाच त्याचा फसवण्यासाठी दिलेला शब्द, रामाची मूर्ती राममूर्ती, किंवा राममूर्ती म्हणजे एक खरा माणूस, खऱ्याला धरून चालणारा माणूस। जसा रामाची प्रतिमा होती आपले भगवान राम, त्यांची प्रतिमा, तसंच राममूर्ती असं म्हणतात। कृष्णमूर्ती तसाच शब्द दिलेला आहे अगदी। त्रिमूर्ती म्हणजे 3 माणसं एकत्र असतील, त्रिमूर्ती 3 माणसं सारखीच एकत्र दिसतात तर त्यांना त्रिमूर्ती असं आपण सारखं म्हणत असतो, किंवा 3 माणसं एकत्र दिसतात त्याला। मग ठेंगू माणसाला टिंबटिंब म्हणतात, तर ठेंगू माणसाला काय म्हणतात? वामनमूर्ती असं म्हणतात। म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असेल। पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 ह्याची चुकीची उत्तरं आहेत। आता पाहूया आपण पुढील प्रश्न। खालीलपैकी योग्य जोडी निवडा। खालीलपैकी योग्य जोडी निवडा असा प्रश्न आहे। त्यामध्ये 5 जोड्या कशा दिल्या? अकलेचा कांदा अतिशय मूर्ख माणूस। पहिली जोडी आहे अकलेचा कांदा अतिशय मूर्ख माणूस। दुसरी आहे अडेल तट्टू हट्टी मनुष्य। दुसरी काय आहे? अडेल तट्टू हट्टी मनुष्य। तिसरी आहे अरण्य रोदन। तिसरी काय आहे? अरण्य रोदन निष्फळ प्रयत्न। तिसरी आहे अरण्य रोदन निष्फळ प्रयत्न। चौथी आहे अष्टपैलू सर्वगुण संपन्न। चौथी काय आहे? अष्टपैलू सर्वगुण संपन्न। हे 4 जे पर्याय दिलेले आहेत ते आहेत, आणि उत्तराचे पर्याय हे वेगळे दिलेले आहेत।
केवळ ए योग्य, दुसरा पर्याय केवळ बी व सी योग्य, तिसरा पर्याय केवळ डी योग्य आणि चौथा पर्याय सर्व योग्य. मग आपण 4 पर्याय जे दिलेले आहेत एक एक करून पाहूया. ठीक आहे. अकलेचा कांदा अतिशय मूर्ख माणूस अगदी योग्य जोडी आहे. अडेल तट्टू हट्टी मनुष्य अगदी योग्य जोडी आहे. अरण्य रोदन निष्फळ प्रयत्न ही अगदी योग्य जोडी आहे. अष्टपैलू सर्वगुण संपन्न ही सुद्धा अगदी योग्य जोडी आहे. म्हणजे या ठिकाणी ए बी सी आणि डी या 4ही जोड्या अगदी योग्य जोड्या आहेत. मग या 4ही जोड्या योग्य असताना खालील उत्तराचे जे पर्याय आहेत त्यामधला कोणता पर्याय आपण निवडणार आहोत ते पाहूया. केवळ ए योग्य आहे का? नाही. बी पण योग्य आहे, सी पण योग्य आहे, डी पण योग्य आहे, केवळ एच नाहीये म्हणून हा पर्याय आपण निवडू शकत नाही. पुढे केवळ बी व सी योग्य, बी व सी योग्य आहेत का? नाही. ए आणि डी सुद्धा योग्य आहेत म्हणून हा सुद्धा पर्याय आपण निवडू शकत नाही. केवळ डी योग्य, केवळ डीच योग्य आहे का? ए बी आणि सी हे अयोग्य आहेत का? तर तसं नाहीये म्हणून तिसरा सुद्धा पर्याय आपण निवडू शकत नाही. सर्व योग्य, हो. या ठिकाणी ए बी आणि सी डी हे सर्वचे सर्व पर्याय योग्य पर्याय आहेत म्हणून आपण या ठिकाणी पर्याय निवडत आहोत. पर्याय क्रमांक 4 सर्व योग्य. 1, 2 आणि 3 हे चुकीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 4 हा फक्त योग्य पर्याय असेल या प्रश्नाचा. ठीक आहे. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता? आता खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द विचारलेला आहे म्हणजे कोणते तरी 3 शब्द हे अलंकारिक शब्द आहेत आणि एकच शब्द अलंकारिक शब्द नाहीये. मग तुम्ही जर अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच समजेल की अलंकारिक शब्द कोणते आहेत. मग जो नसलेला असेल तो आपोआपच साईडला निघेल. ठीक आहे. मग पाहूया. सूर्यवंशी पहिला पर्याय, दुसरा पर्याय लंकेची पार्वती, तिसरा पर्याय हिडिंबा आणि चौथा पर्याय आहे उधार. मग पहिला पर्याय पाहूया आपण. सूर्यवंशी. सूर्यवंशी म्हणजे काय? तर उशिरा उठणारा. उशिरा उठणाऱ्याला काय म्हणतात? सूर्यवंशी. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब स्त्री. अत्यंत गरीब स्त्री. हिडिंबा कजाग कुरूप. कुरूप बायको. कजाग नाही लिहिलं चालेल. कुरूप बायको. कशी बायको? कुरूप बायको. उधार या शब्दाचा कोणताच असा अलंकारिक शब्द हा नाहीच आहे. त्यामध्ये अर्थ येत नाही हे लक्षात ठेवायचं. मग खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता? सूर्यवंशी उशिरा उठणारा अलंकारिक शब्द आहे. लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री अलंकारिक शब्द आहे. हिडिंबा कुरूप बायको अलंकारिक शब्द आहे. परंतु उधार याच्यासाठी शब्द नाहीये म्हणून हा अलंकारिक शब्द नाहीये. अशा प्रकारे आपण हे 4 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आता आपण पाहूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न काय आहे पहा. तिच्या चारित्र्याविषयी कोण शंका घेईल? तिच्या चारित्र्याविषयी कोण शंका घेईल? ती म्हणजे डॅश आहे. ती म्हणजे डॅश आहे. गुलाबाचे फूल. दुसरा लंकेची पार्वती. तिसरा 52 कशी सोने. चौथा यापैकी नाही. मग तिच्या चारित्र्याविषयी कोण शंका घेईल? ती म्हणजे डॅश आहे. आता 4 पर्याय दिलेले आहेत ते वाचलेत आपण. आता पहिला पर्याय बघूया आपण काय नक्की. गुलाबाचे फूल म्हणजे नाजूक स्त्री. नाजूक स्त्री. गुलाबाचे फूल म्हणजे काय? नाजूक स्त्रीला गुलाबाचे फूल असं म्हणतात. लंकेची पार्वती म्हणजे अत्यंत गरीब. अत्यंत गरीब स्त्री.
त्यानंतर 52 कशी सोने म्हणजे चारित्र्यवान स्त्री, आणि यापैकी नाही म्हणजे तीनही पर्याय जर योग्य नसतील तर आपण हा पर्याय निवडू शकतो. मग तिच्या चारित्र्याविषयी कोण शंका घेईल, ती म्हणजे डॅश आहे. मग गुलाबाचे फूल नाजूक स्त्री आहे असं होईल का ह्याच्याविषयी, नाही. लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री आहे असं होणार नाही, म्हणजे 1 आणि 2 हे दोनही चुकीचे आहेत. तिसरा 52 कशी सोने चारित्र्याविषयी शंका घेईल, मग चारित्र्यवान आहे ती, आहे की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 ती काय आहे, 52 कशी सोन आहे. तिच्या चारित्र्याविषयी कोण शंका घेईल, ती म्हणजे 52 कशी सोन आहे. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असेल, लक्षात घ्यायचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे येणारच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 या ठिकाणी चुकीची उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असेल. ठीक आहे, आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे, नारू काकांची पत्नी म्हणजे, पहा, नारू काकांची पत्नी म्हणजे अतिशय भांडखोर स्त्री आहे. नारू काकांची पत्नी म्हणजे अतिशय भांडखोर स्त्री आहे. हा, पहिला पर्याय त्राटिका, दुसरा पर्याय हिडिंबा, चौथा पर्याय शूर्पणखा आणि 5वा पर्याय महामाया. मग त्राटिका, आता त्राटिका म्हणजे काय, हिडिंबा म्हणजे काय, शूर्पणखा म्हणजे काय, महामाया म्हणजे काय हे पाहूया आपण. ठीक आहे, मग महामाया म्हणजे जहाबाज बायको, शूर्पणखा म्हणजे कुरूप स्त्री, कसली स्त्री, कुरूप स्त्री शूर्पणखा. हिडिंबा म्हणजे कजाग किंवा कुरूप बायको हिडिंबा. ठीक आहे, हिडिंबा म्हणजे काय, कजाग कुरूप बायको, शूर्पणखा म्हणजे कुरूप स्त्री, महामाया म्हणजे जहाबाज बायको, त्राटिका म्हणजे भांडखोर स्त्री. त्राटिका म्हणजे काय, भांडखोर स्त्री. मग आपल्याला काय विचारले, नारू काकांची पत्नी म्हणजे अतिशय भांडखोर स्त्री आहे आणि ह्याच्या खाली रेष ओढलेली आहे अतिशय भांडखोर स्त्री खाली. मग त्याचा अर्थ काय येतो, त्याला अलंकारिक शब्द कोणता येतो असं विचारलेलं आहे. मग त्राटिका भांडखोर स्त्री, हिडिंबा कजाग कुरूप बायको, शूर्पणखा कुरूप स्त्री, महामाया जहाबाज बायको. आपल्याला विचारले भांडखोर स्त्री, ते कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 च्या खाली लिहिलेलं आहे मी, म्हणून त्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 त्राटिका हे याचं उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे चुकीची उत्तर असणार आहेत. ठीक आहे, मग आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न काय आहे पहा, जमदग्नी या शब्दाचा अर्थ सांगा. जमदग्नी या शब्दाचा अर्थ सांगा. जमदग्नी, त्याचा पहिला पर्याय विद्वान मनुष्य, गावगुंड, रागीट मनुष्य, यापैकी नाही. यापैकी नाही हा पर्याय कधी निवडतो, ज्यावेळेस तीनही पर्याय या शब्दाचे अर्थ नसतील त्यावेळेस आपण यापैकी नाही हा पर्याय निवडणार आहोत. मग पहिला पर्याय विद्वान मनुष्य म्हणजे काय, तर विद्वान मनुष्य म्हणजे बृहस्पती. विद्वान मनुष्य म्हणजे काय, बृहस्पतीला विद्वान मनुष्य असे म्हणतात. गावगुंड दुसरा पर्याय म्हणजे टोळ भैरव. गावगुंड म्हणजे काय, टोळ भैरव. रागीट मनुष्य म्हणजे जमदग्नी, जे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हा पर्याय येत नाही, कारण की जमदग्नी या शब्दाचा अलंकारिक शब्द कोणता आहे, तर जमदग्नी या शब्दाचा अर्थ काय आहे, रागीट मनुष्य. रागीट मनुष्य या शब्दाचा अर्थ आहे, म्हणून जमदग्नी या शब्दाचा अर्थ रागीट मनुष्य आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 ह्याची चुकीची उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 ह्याचं योग्य उत्तर असणार आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे या ठिकाणी. पहिली जोडी नखशिखांत. नखशिखांत सर्व शरीरभर, पर्वणी दुर्मिळ योग, कैकयी दुष्ट स्वभावाची स्त्री, उमराचे फूल कुंभकर्ण. पहा, नखशिखांत सर्व शरीरभर अगदी बरोबर जोडी आहे. पर्वाणी दुर्मिळ योग अगदी बरोबर जोडी आहे. कैकयी दुष्ट स्वभावाची स्त्री अगदी बरोबर. रामायण मध्ये कैकयी तुम्हाला माहिती असेल, जिच्यामुळे अख्खं रामायण घडलं, ती कैकयी
दुष्ट स्वभावाची स्त्री होती म्हणून ती दुष्ट स्वभावाची स्त्री, अगदी बरोबर आहे. उंबराचे फूल कुंभकर्ण अगदी चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे. उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू, म्हणजे दुर्मिळ वस्तू उंबराचे फूल म्हणजे. आणि कुंभकर्ण म्हणजे झोपाळू माणूस किंवा झोपाळू व्यक्ती. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने जागायचा म्हणजे खायचा, हे तुम्हाला माहिती असेल. म्हणून जो जास्त वेळ झोपतो त्याला कुंभकर्ण असे आपण एक त्याला व्याख्या देतो किंवा त्याला असं उद्देशून बोलतो आपण. म्हणून कुंभकर्ण म्हणजे झोपाळू माणूस, उंबराचे फूल म्हणजे दुर्मिळ वस्तू. म्हणून यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, तर ही आहे पर्याय क्रमांक 4, ही चुकीची जोडी आहे. म्हणून हेच या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. आणि 3 जोड्या ज्या आहेत हे बरोबर लिहिलेले आहेत, म्हणून ह्या चुकीची उत्तर आहेत. ठीक आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने आपण अलंकारिक शब्द हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण अनेक प्रकारचे शब्द जे आहेत ते पाहिलेले आहेत, अनेक प्रकारचे प्रश्न कसे विचारतात, त्याची उत्तरं कशी निवडायची आहेत ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.